नमस्कार. आषाढी वारीनिमित्त टी व्ही नेक्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या ह्या विशेष मोहिमेत आणि वृत्तांकनामध्ये आपलं स्वागत. गुरुवार पेठेतील जी कोल्हापूरची पारंपरिक अशी वसाहत आहे त्यामध्ये हे भाविक विठोबा हे जुनं असं पुरातन मंदिर आहे आणि ते किती पुरातन मंदिर आहे त्याचा एक उल्लेख या ठिकाणी आहे. 1922 साली बाबाजी अप्पासाहेब चव्हाण कत्यानी राहणाऱ्यांनी ह्या तेल कामासाठी 100 रुपये बक्षीस दिले. म्हणजे आजच्या काळात ते 1 लाख किंवा 50,000 50 लाख 2 लाखसुद्धा होऊ शकतात. इतकी ती रक्कम 1922 साली दिलेली आहे अशी ही नोंद आहे. झुंबर आणि पुरातन असं सगळं मंदिर असणारा संदर्भ आहे. हा भाविक विठोबा आहे आणि चंद्रकांत आसबे देसाई या ठिकाणी हे सर्व व्यवस्थेमध्ये असतात. काय तुमची माहिती आहे? हे फार पुरातन मंदिर असून त्याला प्राचीन हे वैभव आहे आणि इथं आरती पण होते. आरती पण होते. आणि हे झुंबर वगैरे झुंबर बेल्जियमचे आहेत पुरातन म्हणजे. आणि ह्या ठिकाणी तुकाराम गाथेचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो आणि सर्व तुकाराम गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, नंतर चांगदेव पाशेचे सर्व ग्रंथाचं प्रतिकात्मक पूजन केलं जातं आणि हा एक ही वेगळी परंपरा आहे. काय काय वर्षभर कार्यक्रम असतात? वर्षभर तुकारामी सप्ताह, गोकुळाष्टमी, परत गणेशोत्सव आणि आषाढी वारीला बी इथं गर्दी असते. बघू खिचडी वाटप असते, फराळ वाटप असते. कोल्हापूरची एक मोठी जी परंपरा आध्यात्मिक आहे त्यामध्ये जे विविध विठ्ठल मंदिर आहेत त्यामध्ये हे भाविक विठोबा म्हणून आहे. मात्र त्याचं पहिलं नाव भांग्या विठोबा असं होतं आणि त्यानंतर ते आता भाविक विठोबा झालेलं आहे. ही सुरेख अशी ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये पुन्हा एकदा सांगितलेलं वैशिष्ट्य असं आहे की तुकाराम बीजच्या वेळी सर्व ग्रंथाचं एक देव म्हणून प्रतिकात्मक पूजा करून त्याची भागातून मिरवणूक काढली जाते. सर्व भाविकांनी आपल्या आणि विठ्ठल भक्तांनी खास करून या मंदिराला भेट द्यावी आणि यातली एक आध्यात्मिक शांतता अनुभवावी असंच हे मंदिर आहे. रामकृष्ण हरी. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. आज आपण आलेलो आहोत मार्केट यार्ड येथील श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं. आणि आज आपल्याबरोबर एक भक्त आहेत जे इथं अनेक वर्ष झालं सेवा करतायत. जाणून घेऊयात या मंदिराबद्दलची माहिती. नमस्कार सर. नमस्कार. मी श्री अंबोल ब्रह्मांना कापसे. या मंदिराबद्दल सांगायचं तर या मंदिराची स्थापना अक्षय तृतीया दिवशी 2005 साली अक्षय तृतीयेला या मंदिराची स्थापना झाली. त्यानंतर आम्ही ह्या मंदिरामध्ये नित्यनेमानं सेवा करत असतो. या मंदिरामध्ये खाली पाषाणरूपी मूर्ती बनवलेली आहे आणि गणपतीची मूर्ती आहे ती वेगळ्या तांब्या धातूमध्ये बनवलेली आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना करताना
खाली जे काही घालावं लागतं सगळ्या वैदिक मंत्र उच्चारण करून ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याप्रमाणे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीची आम्ही प्रतिष्ठापना केलेली आहे. 2005 सालापासून नेहमी मंदिर तयार झाल्यापासून आजपर्यंत सकाळी 6 वाजता व संध्याकाळी 7 वाजता इथे आरती होते. रोज सकाळी पहाटे 5 वाजता अभिषेक होतो आहे. अभिषेकला गुरुजी वर येत असतात. अभिषेक झाल्यानंतर 6:15 आरती होते. आरती झाल्यानंतर 11 वेळा ओम नामाचं उच्चारण होते आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून सगळे भक्त जातात. या मंदिराची आख्यायिका काय आहे सर? हां, या ठिकाणी मंदिर स्थापन करण्याची इथे मार्केट यार्ड हा मोठा परिसर आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हमाल, दिवाणजी, व्यापारी, इतर त्यानंतर अनेक वेगवेगळे घटक, मार्केट कमिटीमधले संचालक नेते आणि कर्मचारी आणि इतर हर एक घटक काही ना काहीतरी व्यवसायानिमित्त मार्केट यार्डमध्ये येतच असतो आणि त्या सर्वांना एक भक्ती करण्याचं ठिकाण मिळावं आणि त्या सर्वांना भक्ती करण्यासाठी काही ना काहीतरी साधन उपलब्ध असावं या दृष्टिकोनातून त्यावेळेच्या आमच्या लोकांनी प्रयत्न करून या ठिकाणी मार्केट कमिटीमधून ही जागा मंजूर करून घेतली आणि 2005 साली या मंदिराचं बांधकाम 2002 साली बांधकाम सुरू झालं आणि 2005 साली या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आणि अतिशय चांगल्या स्वरूपाचं मंदिर आहे. वरती गणेश विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आहेत. आमची ज्ञानेश्वरी पण इथं असते. खाली ज्ञानेश्वर माऊलींची एक ध्यान मंदिर केलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे त्या ठिकाणी आणि ध्यान मंदिर केलं आहे. तुम्ही दिवसाच्या कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रहरी जरी तुम्ही इथं आला आणि त्या ध्यान मंदिरमध्ये जर का बसला तर तुम्हाला अतिशय चांगला सात्विक अनुभव येणार आणि तुमचं मन पूर्णपणे शांत आणि तुमच्या मनावर जो काही आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये धकाधकीचं जीवन आहे त्यामुळे जो काही माणसाच्या मनावर ताण येतो तो सगळा निघून जाऊन तो पूर्णपणे निश्चिंत होऊनच इथून बाहेर पडतोय. मंदिराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आमच्या समोर इथे गरुड आणि हनुमंत यांच्यासुद्धा मूर्त्या आहेत. एक छान तुळशीकट्टा आहे, तुळशीकट्टा बसवलेला आहे. या आमच्या मंदिरमध्ये मंदिराची स्थापना ह्याच्यामध्ये अक्षय तृतीयेच्या वेळी झालेली असल्यामुळे त्याच्या आधी इथे एक सप्ताह असतो. 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह आम्ही इथे करतो. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये तो सप्ताह असतो. इथे खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी प्रसाद केला जातो, महाप्रसाद केला जातो. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातं, विणा धरली जाते. 7 दिवस अखंड दिवसाचा विणा असतो धरलेला आणि इतर भाविक इथले आसपासच्या जे काही कोल्हापूर नगरातले भाविक आहेत ते खूप इथं येऊन आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, प्रसादाचा लाभ घेतात आणि एक अतिशय चांगली ऊर्जा आपल्या मनामध्ये घेऊन जातात. आता हे तर तुम्ही सांगितलं की जे पारायण वगैरे होतं त्याचं वगैरे होतं, पण आता येत्या 6 जुलैला आषाढी एकादशीचा वार आहे, त्या दिवशी उपवास केले जातात. मग इथं कोणत्या प्रकारे तो दिवस साजरा केला जातो? 6 जुलैला आषाढी एकादशी निमित्त आमच्या इथे सगळे मंदिरमधले प्रमुख भक्त, सर्वच भक्त, सगळे आसपासचे मान्यवर वगैरे बरोबर सकाळी 4:30 ते 5 वाजता आम्ही मंदिरमध्ये सगळे जमा होतो. सकाळी बरोबर पहाटे 5 वाजता अभिषेक सुरू होतो आहे आणि सर्वांना अभिषेक करायला मिळतो आहे. जेवढे भक्त त्यावेळी उपस्थित आहेत मंदिरमध्ये अभिषेक करण्यासाठी किंवा काहीतरी देवाची भक्ती करण्याच्या उद्देशाने आलेत, सर्वांना या ठिकाणी आज समान वागणूक मिळते. सगळ्यांना अभिषेक करायची संधी मिळते आणि प्रत्येकाला आपली भक्तीचा हेतू साध्य करण्यासाठी संधी मिळते. त्यानंतर त्यावेळी अभिषेक सुरू असताना समोर आमचं हरिपाठ सुरू असतोय, सकाळचं कीर्तन सुरू असते. त्यानंतर ते झाल्यानंतर मग आरती होते आणि प्रसाद वाटप होतोय. त्या दिवशी आम्ही इथे आमच्याकडे इथे खिचडीचं वाटप होतोय, दुधाचं आम्ही वाटप करतोय, वेफर्स वगैरे इतर सर्व पदार्थ जे जे भक्तगण येतील ते दर्शनासाठी त्या सर्वांना अल्पोपहाराची सोय केलेली असते. त्या दिवशी सर्वच भक्तांचा अभिषेक हे उपवास असतो, त्यामुळे उपवासाचे सर्व पदार्थ त्या ठिकाणी ठेवले जातात आणि सर्व भक्तांना ते दिले जातात. बरं, आता तुम्ही म्हणजे आता तुम्ही खूप छान माहिती तर सांगितलेलीच आहे, स्थापना, आख्यायिका, पण त्याचबरोबर तुम्ही इथं किती वर्ष झालं सेवा करताय? मंदिर बनण्याच्या आधीपासून म्हणा मी इथे येतोय. जेव्हा इथे देवाची मूर्तीसुद्धा नव्हती तेव्हापासून मी कायमच मंदिरमध्ये येत असतोय आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता इथं आरती होते. आमचं कसं स्वरूप आहे, संध्याकाळी 7:30 ते 7 ह्या दरम्यान हरिपाठ होतोय आणि 7 ते 7:30 संध्याकाळी इथं आरती होते. आणि गेली माझ्या मते मंदिर झाल्यापासून आजपर्यंत गेली 20 वर्ष मी दररोज इथं आरतीला हजर असतोय आणि दररोज आम्ही प्रसाद देतोय, आरती करतोय आणि एक अर्धा तास देवासाठी देऊनच आम्ही इथून जातोय. आमची आरती करताना आम्ही भक्तगण आमच्याकडे कुठलाही मोबाईल किंवा पाकिट किंवा बेल्ट असलं काही नसते. पूर्णपणे भक्तिभावाने आणि देवाची जितकी चांगल्या प्रकारे सेवा करता येईल असा उद्देश मनात ठेवून मी दररोज इथं आरती करतोय. आणि आमचं इथं सप्ताह असतो. प्लस इथे आसपासच्या जेवढ्या पण वाऱ्या असतात म्हणजे आसपास भरपूर भगवत भक्त भरपूर आहेत. आमचे हरिभक्त जे काय आहेत
ते सगळे पंढरपूरला वारी काढतात. पंढरपूरला वारी जाते इथून कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात, सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणातून सुद्धा इकडे वाऱ्या जात असतात, किंवा अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी वारा जात असतात, किंवा तिकडून मराठवाडा वगैरे इकडून लांबून लोक ज्योतिबा देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी लांबून वाऱ्या घेऊन येत असतात. त्या सर्व वाऱ्यांचं मुख्य ठिकाण वस्तीचं हे आमचं मंदिर आहे. या मंदिरमधूनच सगळे इथे येतात, सगळे इथे वस्ती मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या इच्छित स्थळी निर्गमन करतात. माघी वारी जी असते माघी वारी, त्यावेळी आसपासच्या एक 200 खेड्यामधली लोक, 200 तरी वाऱ्यापेक्षा जास्त वाऱ्या ह्या इथे येतात आणि त्या दिवशी त्यांनी सगळे इथं थांबतात आणि इथून मग आमचे गुरुवर्य राणूजी वास्कर महाराज ते आल्या पंढरपूर आल्यानंतर त्यांच्या याच्यानंतर की आम्ही इथून त्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशा प्रकारे ही आमची जे शक्तिस्थान आहे हे फार मोठं शक्तिपीठ आहे, फार मोठं स्थान आहे आमच्यासाठी आणि इथल्या अनेक आसपासच्या भक्तांजनांसाठी हे अतिशय स्फूर्तिदायक ठिकाण आहे. याचा सगळ्यांनी दर्शनाचा यावेळी आषाढ एकादशीला नक्की लाभ घ्यावा. थँक्यू. तर आज आपल्याबरोबर होते अमोल कापसे सर आणि त्यांनी या मंदिराबद्दलची स्थापना आख्यायिका खूप चांगल्या प्रकारे आपल्यासमोर मांडलेली आहे. तर अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा TV नेक्स्ट मराठी. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आता आपण आहोत कसबा बावडा या ठिकाणच्या तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये. खरं तर विठ्ठलाची भक्ती त्याच्या भक्तालासुद्धा देवाचा दर्जा मिळवून देऊ शकते ह्याचं जिवंत उदाहरण आपल्यासमोरच आहे. तर आपण या मंदिराबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आहोत कसबा बावडाच्या या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांच्या, आणि हे आहे तिथले पुजारी. आपण त्यांच्याकडून काही माहिती घेऊयात. नमस्कार सर, नाव काय? प्रदीप भोसले. हां, रामकृष्ण हरी. किती वर्ष इथं सेवा करतायत? जो आता 10-12 वर्ष झाली मी इथे सेवा करायला. ह्या मंदिराची स्थापना कधीपासून झालेली आहे? किती वर्ष झाले? जो मंदिराची स्थापना 1968 पासून म्हणजे जो आता 70-80 वर्ष झालेले आहे. पुन्हा जुने वारकरी आपले सगळे बरेचसे पूर्वीपासून चालू झालेले आहेत पिढी. इथं जी संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे ही कोणत्या दगडापासून बनलेली आहे? इथे जी मूर्ती आहे ही मूळ संगमरवरी दगडापासून बनवलेली आहे. पुन्हा जो 70-80 वर्ष झाली ती मूर्ती पूर्वीपासून इथं आहे तशी, म्हणजे बदललेली नाही आहे. जेव्हापासून मंदिर स्थापना झाली तेव्हापासून मूर्ती आहे ती. कशा पद्धतीनं पूजा करता तुम्ही रोज? पूजा रोज सकाळी आपली इथे 5-4:30 वाजल्यापासून चालू असते पूजा. काकड आरती वगैरे सगळं नीतिनियमान सगळं होत असते. 7 वाजेपर्यंत जो पूजा चालू असते भजन सहित. 6 जुलैला आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी इथं तुम्ही कशी साजरी करता ती? जसं की आता पंढरपूर पाठोपाठ प्रति पंढरपूर नंदवाळ आहे त्याच पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. या आषाढी एकादशी दिवशी आपले ज्येष्ठ नागरिक थोडे वारकरी आहेत ते आता दिंडीसाठी गेलेले आहेत. युवा पिढी आम्ही बरेच जण, आम्ही 30-35 जण इथं आहोत, ते त्या मोठ्या पद्धतीने ते उत्सव साजरा करतो. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत लोकांची, वारकऱ्यांची, माऊलींची गर्दी असते इथं दर्शनासाठी. उत्सव साजरा करते. उत्सव मूर्ती वगैरे आम्ही सजवलेली असते, मंदिर डेकोरेशन केलेलं असते, बाहेर लाईटिंग वगैरे सगळे लावलेले असते, प्रसाद वाटप चालू असतो. अशा पद्धतीने नीतिनियमाने त्याची आषाढ एकादशी आपली पूजा चालू असते सगळी. आणि असं म्हटलं जातं आहे की तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती विठ्ठलाच्या भेटीसाठी, हे भक्त आपल्या देवाच्या भेटीसाठी जातात. मग इथून पालखी जाते का? हां, इथूनही आपली दिंडी जाते नेमाने. दरवर्षी लोक चालत, जो 100-150 लोक वारकरी लोकही चालत जातात. इथून बावडा ते पंढरपूर चालत जातात. 10 दिवसाचा आपला हा प्रवास असतो दिंडीचा. ह्या दिंडीचं नियोजन कोण करतं? दिंडीचं नियोजन आहे मंडळाचं, आमच्या पण संचालक मंडळ आहे, थोडे वारकरी लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक. हे आधी एक 8-10 दिवस दिंडी चालू व्हायच्या आधी नियोजन सगळं करून आलेले असतात. मुक्काम कुठे, बाबा विसावा कुठे, काय कुठे, सगळे ही व्यवस्था सगळी आधी ठरलेली असते. त्या पद्धतीने आपली दिंडी निघाली की सगळे नीतिनियमान होत जाते सगळं. आता प्रत्येक देवाचा एक उपवासाचा वार ठरलेला असतो, तसं तुम्ही ह्या मंदिराच्या निमित्तानं कुठला उपवास करता? हां, आता वारकरी भक्तांचा, माऊलींचा उपवास म्हटलं तर दर 15 दिवसाला एकादशी येते नियमानं. महिन्यातून 2 एकादशी असतातच. त्या दिवशी इथं पण मोठ्या प्रमाणात भजन, कीर्तन, सगळं प्रवचन सगळं चालू असते. जसे पुन्हा गोकुळाष्टमी म्हणा, असे उत्सव, तुकाराम बीज म्हणा, पुन्हा आणि श्रावण महिन्यातील सप्ताह चालू असते. या सप्ताहामध्ये सुद्धा भजन, कीर्तन, प्रवचन हे नीतिनियमाने इथं होत जाते. त्यावेळी कशा पद्धतीनं पूजा करता तुम्ही?
पूजा काय नेहमीप्रमाणे सगळी 4:30 वाजल्यापासून पूजा चालू असते इथं. अभिषेक वगैरे सगळा होत असतो. पुन्हा भजन कीर्तन काकडा बिकडा सगळं हे नियमानं होत असतं इथं. हां, पूजेकरते वेळी कसं आहे, सकाळी नियमानं आपले होते देवाचे कपडे वगैरे सगळे फुलं वगैरे उतरून घ्यायचे. नंतर गरम पाणी करून वगैरे आंघोळ घालतात. पुन्हा आणि अभिषेक वगैरे घालून परत आणि स्वच्छ धुवून घेतात. चंदन वगैरे ते उघळून सगळं गंध टिळा वगैरे सगळं लावून पुन्हा देवाचे वस्त्र वगैरे सगळं घालून पुन्हा आहे तशी पूजा करतात. जसं प्रत्येक गावात वेगळे ज्ञानेश्वरांचं मंदिर असते, तुकारामांचं मंदिर असते, आणखीन कोणी सोपानदेव हे ते एकनाथ महाराजांची मंदिर असतात. तिथेही विठ्ठलभरती मूर्तीही असतेच. त्याचप्रमाणे विठ्ठलाची ते भक्त असल्यामुळे इथे विठ्ठलाचं सगळं भजन कीर्तन सगळं हे नीतिनियमानं होत असते. तर आत्ता आपण कसबा बावडा या ठिकाणच्या संत तुकाराम महाराज मंदिर ह्याची माहिती बघितली. अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या माहितीसाठी पाहत रहा TV नेक्स्ट मराठी. नमस्कार. TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून मी राजेंद्र मकोटे, आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांच्या समोर स्वागत करतो. आपण मिरज तिकटीच्या या विठ्ठल मंदिरात आलो आहोत आणि या विठ्ठल मंदिराची मोठी परंपरा आहे आणि गेली 25 वर्षे नंदवाळा जी दिंडी जाते ती या ठिकाणी पूजा होऊन जात असते. आणि आपण पाहत असाल की 1855 साली या ठिकाणी छत्रपती आपले तत्कालीन शाहू महाराज यांच्या प्रोत्साहनाने हा मंडप बांधण्यात आला होता. त्या मंडपासाठी सर्वतोपरी मदत केल्याचा हा लेख शके 1955 साली आहे. या मंदिराचे सध्याचे पुजारी मोहन जोशी आहेत. त्यांचंही स्वागत. आणि राजू गौड या ठिकाणी या मंदिरासाठी ह्या ज्या प्रभावळी आहेत ह्याचं सफाईचं आणि पॉलिशिंगचं काम करतात. कोल्हापूरचं विश्वपंढरी असेल, प्रतिबंधोबन नंदवाळ असेल, या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. तुमचं स्वागत. कुठं आपण हे सगळं काम केलेलं आहे? आपण ज्योतिबाचा पलंग बी म्हटलेला आहे. हां, ज्योतिबाच. परत सातार्डेमध्ये एक पालखी करून दिलेली आहे. सातार्डेमध्ये आणि नंदवाळची एक पालखी केलेली आहे. परत विश्वपंढरी सगळं आपण काम केलं आहे. विश्वपंढरी कला आपल्याकडे कारिगिरी आहेत किंवा किती जण? 3 जण आहेत आम्ही. परंपरागत काम करताय? हां, होय. बरं. हे म्हणजे नवीन पण करतात, नंतर नवीन पण करतो आणि हे करतो. गौड आणि त्यांचे सहकारी ह्या सर्व विठ्ठल मंदिराच्या तयारीमध्ये आहेत. कैलासगड स्वारीचं आपण मंदिर, कैलासगड स्वारीचं काम त्यांच्याकडं झालेलं आहे. आणि याचबरोबर आपल्याबरोबर पुजारी आहेत जोशी. एखादं काम तुमच्याकडे आल्यानंतर ते एक मंदिराची रिक्वायरमेंट किंवा तिथली रचना आणि त्याबरोबर आपण हे कसं करता, कशा प्रकारे तुमचं? आपण जागेवर जाऊन तिथं मापं घेऊन त्याची मग ड्रॉइंग करून आपण पुढं आपण ती कामं ही करतो. आपण हातावर नक्षीकाम करतो सगळे आपण. आणि त्यानंतर वर्षभर आपण हे असं साफसफाई काम करतो. ह्याला काय काय लागते, प्रोसेस काय काय असते याची नेमकी? ह्याचं पॉलिश आपण ह्या मशीनवर करतो. आपण या केमिकल असते ते लावून सगळे आपण पॉलिश करतो दरवर्षी. दरवर्षी आषाढी सगळ्याच मंदिराचं करतो. हो. मोहन जोशी पुजारी आपल्या स्वभावित आहेत. या ठिकाणी नामदेव पायरी जशी विठ्ठल मंदिराला पंढरपुरात आहे तशी सुद्धा इथं ही नामदेव पायरी आहे. नित्यनेमाप्रमाणे आज जाता वेळेस दर्शन जाताना उद्या साईडलाच नामदेव पायरी आहे. मग तिथून नमस्कार करून मग लोक आत भक्त आत जातात. आत मूर्तीची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. त्याची आपण त्यांच्याकडं प्रत्यक्षच माहिती घेऊ. मिरज तिकटीच्या विठ्ठल मंदिराचं वैशिष्ट्य आहे रुक्मिणीच्या बरोबरीनेच या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या पायात पादुका आहेत, वाहन आहेत. आणि नंदवाळ पंढरपूरकडं जाताना या ठिकाणी विठ्ठल थांबले होते अशी ती आख्यायिका आणि त्याचे संदर्भ आहेत. मोहन जोशी विठ्ठल मंदिराची ही वेगळी आगळी अशी जी मूर्ती आहे, मोहन जोशी पुजारी त्याची माहिती देतात. हॅलो, मी मोहन जोशी की विठ्ठलमंदिर पुजारी की पायात पादुका आहेत. उलट दोन्ही हातामध्ये असे कडवे आहेत. रुक्मिणीने सत्यभामा आहे. याचं भाई कुठेही कोल्हापुरात म्हणजे नाही आहे, फक्त मंगळपेठेचं आहे. आणि याच्या एकच काय की इथून नंदवाळ ते मंगळपेठ ते पंढरपूर असा पायी प्रवास चालू आहे. आणि ह्या पद्धतीने ते नित्यनेमाची देवपूजा सकाळ संध्याकाळ भजन कीर्तन प्रवचन ह्याचं आमचं नित्यनेमानं होतं आहे. ज्या ठिकाणी जो गरुड मंडप आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की तिथं रोज संध्याकाळी भजन आणि त्याबरोबर कीर्तन हे दोन्ही होत असताना अखंड ही सेवा चालू आहे. आणि कोल्हापुरातून ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही त्यांनी येऊन या ठिकाणी मंदिराचं दर्शन घ्यावं. पंढरपूरसारखीच मोठी गर्दी आणि परंपरा या ठिकाणी आहे. TV नेक्स्ट मराठीतर्फे जोशी आणि त्यांच्या सर्वांचं आभार.
पाटील या परिसरातील भाविक आहेत. लहानपणापासून ते इथे असतात आणि सेवाभावी सोय करतात. आणि ह्या मंदिराची जी माहिती आहे ह्याला प्रवासी विठ्ठल असं म्हणतात. या ठिकाणी 84 मुक्ती देणारा खांब, गडूस्तंभ, कानोपात्रा, जनाबाई, पायऱ्या या सर्व विठ्ठल मंदिराप्रमाणे आहेत. याची सर्व माहिती आपण जाणकारीने तो वाचावी. आणि पाटील या ठिकाणी लहानपणापासून आहेत आणि सेवेत असतात. तुमची काय माहिती आहे? हां, ह्या इथून कसं समोर गेला की हेच तुमचा स्तंभ, 84 लक्ष जरा मनुष्य जन्मात प्राप्त होतं ते इथं हे आहे. समोर गरुड आहे. इथून भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करते आहे, ते पण जरा माहिती घ्या. आणखी काय असेल तुम्ही तर आणि रोज काय काय भजन आणि रोज भजन कीर्तन, तुमचा एकादशी द्वादशीला प्रसाद, पौर्णिमेला आपला प्रसाद चालू असतो. हे इथले सेवेकर आहेत. हे आमचे मोहन जोशी महाराजांच्या पूर्ण सेवा कायमस्वरूपी आहे. विविध मराठी चित्रपटातून याचे संदर्भ आहेत आणि या पुस्तकातही त्या म्हणजे संदर्भ आपल्याला मिळालेले आहेत. एकादशी महात्म्य या पुस्तकामध्ये ह्याच्या सर्वाचे संदर्भ आहेत. भालजी पेंढारकरांच्या विविध चित्रपटामध्ये ह्याचं चित्रीकरण झालेलं आहे. त्यामुळं कोल्हापूरचं हे एक महत्त्वाचं विठ्ठल मंदिर असून या ठिकाणी नैमित्तिक चालणाऱ्या सेवा हे याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एक मोठी अध्यात्म परंपरा या सर्व परिसराला लाभलेली आहे. परिसरामध्ये पूर्वी हंस थिएटर म्हणून होते. हे आमचे जी कांबळेंचे चिरंजीव, कलायुगी जी कांबळेंचे चिरंजीव, यांच्या वडिलांची आम्हाला माहिती दिली. आमचा वय हवेचे कमी, पण हे आमच्याबरोबर ज्येष्ठ आहेत. यांच्यावरची यांची माहिती आम्ही पूर्ण असमज केली. पासून सगळीकडे पिक्चर आहेत. तुमचे वडील मोठे जी कांबळे मोठे आर्टिस्ट होते. तो परंपरा चालवतात. आर्ट गॅलरी तुम्ही चालवतात. तर ह्या मंदिराच्या काय आठवणी आहेत तुमच्या? बऱ्याचशा जुन्या आहेत. भालजी पेंढारकर लहानपणी इथं राहून गेलेले आहेत. तिथं ते घरात बाहेर पडले तेव्हा येऊन गेलेले आहेत. तिथं राहिलेले आहेत. ते बरेच मोठमोठे लोकांनी ह्याचं फार पूर्वीपासून इथे हे प्रस्त आहे. आम्ही वडिलांच्या आईंना पण इथं आजींना आमच्या इथे घेऊन यायचं. प्रवचन भजन पूर्वी चालायचे. आणि आता इथं बघून चांगले वागवले. आता मोहन जोशींच्याकडे आल्यामुळं इथं सगळं इथं. आणि पूर्वी शांतारामने तिथं कॅमेरा लावून पहिलं महाभारताचं शूटिंग तिथं घेतलं. पहिले महाभारत बाहेर तिथं राम लक्ष्मण बाहेर असे येतील ते होतं. असा शॉर्ट तो पूर्वीच्या काळात बरं काय, मी आपल्या जन्माच्या अगोदर सांगतो मी. बरोबर आहे. असा तो विषय. आणि तिथं कॅमेरा लावून तिथून मग ते मागं गेल्यानंतर हो टाकेन ते लता मंगेशकरवर पलीकडे राहायला सगळे त्याच्यासुद्धा मोना मालवणकर वगैरे अशी सगळी इथं सगळी कला हौस टाकी जी एक गाजली होती ती या परिसरातच विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूला होती. असे एक महत्त्वाचे संदर्भ आणि आठवण या ठिकाणी सांगितलेले आहे. सर्व भाविकांचे TV नेक्स्ट मराठीच्या वतीने या सर्व विश्वस्तांचे, पुजाऱ्यांचे, कामेश्वर सर्वांचे मनपूर्वक आभार. माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते RD पाटील येत आहेत. या मंदिराच्या सर्व परिसर विकासासाठी त्यांचं सातत्याने लक्ष असतं. विठ्ठल मंदिराबरोबर इथं ओंकारेश्वर मंदिर आहे, राम मंदिर आहे. काय नेमके ते संदर्भ आहेत? कोल्हापूरमध्ये ज्याप्रमाणे महालक्ष्मी मंदिर वगैरे देवस्थान आहेत त्याच पद्धतीनं मिरज तिकटी परिसरामध्ये ही 3 प्रसिद्ध मंदिर आहेत. आणि यातले एक मंदिर आहे ते विठ्ठल मंदिर आहे, हेमाडीपंत काळातलं आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे, राजस्थानी जैन लोकांनी ती जी कारागिरी केलेली आहे मंदिर बांधण्याची, त्यांच्या तशा सांकेतिक खुणा त्या मंदिरामध्ये दिसतात वर. तसंच राम मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. हा पूर्ण मंदिर परिसर असलेला हा भाग कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. येत्या आषाढी एकादशीला कोल्हापुरात मोठी यात्रा इथे भरते. दर्शनाला हजारो लोक इथे येतात. आणि पवित्र स्थान असल्यामुळं फक्त आतल्या बाजूला असल्यामुळं फार लोकांना माहीत नाही शहरातल्या. म्हणजे स्थानिक लोकांना माहिती आणि पर्यटकांनी माहिती होणे गरजेचं आहे. कारण मेन रोडपासून आत असल्यामुळं थोडं इथे शाळा वगैरे आडवे असल्यामुळं मंदिरं लक्षात येत नाहीत. परंतु ती फार प्राचीन काळी मंदिर आहे ती. ही 3 मंदिरं प्राचीन आहेत आणि भाविकांनी जर दर्शन घ्यावं आणि आगामी काळात याचं अधिक भाविकापर्यंत पोहोचण्यासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत? किंवा जे जुने संदर्भ इथं शूटिंग पण झालेलं आहे भालजी पेंढारकरपासून सर्व. पूर्वीच्या काळी व्ही शांताराम भालजी पेंढारकरांनी या मंदिरामध्ये जे ऐतिहासिक चित्रपट तयार केले त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने हे मंदिर असल्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी खूप शूटिंग झालेलं आहे त्या काळात. आणि इथं राम मंदिर आहे, वाळूपासून मंदिराची मूर्ती बनलेली आहे. त्यामुळं हा ऐतिहासिक ठेवा आम्ही जपून ठेवण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करत आहे. हा सर्व पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक चित्रपट अशा विविध संदर्भांना त्याला सर्व परिसर आहे. आणि विठ्ठल मंदिर बरोबर या ठिकाणी जे दोन रामाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, या सर्व परिसर पुन्हा एकदा सर्व पर्यटकांसाठी व्हावा यासाठी RD पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यरत आहेत. आपले मनपूर्वक आभार.
आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. कोल्हापुरातील विश्व पंढरी परिसरात असलेले विठोबा मंदिर म्हणजे कोल्हापुरातील पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर प्राचीन आणि समृद्ध वारकरी परंपरेचे प्रतीक असल्यामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. हे मंदिर कोल्हापूर शहरातल्या पद्माळा IT पार्क परिसरात स्थित आहे. स्थानिक लोक व्यापक श्रद्धेने विश्व पंढरीचे विठ्ठल म्हणून संबोधतात, कारण येथे दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये पंढरपूरच्या भावनेची तीव्र अनुभूती निर्माण होते. मंदिरात विठोबाजींची मूर्ती, त्यांच्या पत्नी रुक्मिणी आणि राई यांच्या मूर्तीचे अतिशय आकर्षक दर्शन होते. स्थानिक आख्यायिकेनुसार या विठोबाला प्रवासी विठ्ठल हे नावही आहे, कारण प्रति पंढरपूर नंदवाळमधून येऊन मूर्ती पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असल्याचा उल्लेख असलेली आख्यायिका प्रचलित आहे. मंदिरात पुंडलिक भक्तांची मूर्ती आणि संस्कृत शिलालेखही आहेत, जे या स्थळाला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व देतात. आषाढी एकादशीच्या वेळी या मंदिरात विठोबा रुक्मिणींचे विशेष आराधना कार्यक्रम, भजन, कीर्तन व पंचामृत अभिषेक यांचा समावेश असतो. कोल्हापूरमधील वारकरी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतून येतात, तसेच या मंदिराच्या दर्शनासाठी देखील वारकरी मोठ्या संख्येने येतात. प्रति पंढरपूर म्हणून उल्लेख होणारे नंदवाळ येथील विठ्ठल मंदिर हे या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या मंदिराचे स्वरूप हेमाडपंथी वास्तू विशिष्टतेने उभारलेले असून 12व्या शतकातील शैलीची झलक दर्शवते. मंदिर परिसरात धार्मिक शिलालेख, मूर्ती, समाधीखंड, आरती मंडप इत्यादी ठिकाणे आहेत, ज्यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या संरक्षण सध्या चालू आहे. स्थानिकांनी आणि भक्तांनी मंदिर परिसराची स्वच्छता, शांत वातावरण आणि सक्षम व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे. आषाढी कार्तिकी वारात मंदिरातील व्यवस्था, दर्शनासाठीची रांग, प्रसाद वाटप आणि आरती यांच्या संदर्भात आनंदी प्रतिक्रिया मिळतात. कोल्हापुरातील हे विठोबा मंदिर म्हणजे पंढरपूरच्या दिव्य वारकरी परंपरेचे प्रतीक आहे, जिथे श्रद्धा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा सुंदरपणे एकत्र आलेले आहेत. भाविकांना येथे प्रवासी विठ्ठल म्हणून पंढरपूरची अनुभूती मिळते. स्वच्छ परिसर, भक्तरत वातावरण, पारंपरिक पूजा आणि वारकरी चळवळीतील सहभागामुळे हे एक उंच, आदर्श धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. श्री अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेस श्री रेणुका मंदिराजवळ वारकरी संप्रदाय व नाथ संप्रदाय यांचा मिलाफ असलेले आधुनिक वास्तुशास्त्राचा वापर करून बांधण्यात आलेले श्री विश्व पंढरी हे मंदिर आहे. सुमारे अर्धा एकर परिसरातील हे मंदिर श्री ज्ञानदेव मानवता मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिर याचा अर्थ जेथे मंगलमय वातावरणाची अनुभूती येते. श्री विश्व पंढरीस भेट देणारे साधक असा मंगलमय अनुभव सहज घेत असतात. स्वच्छता, सुगंध, साधना हे विश्व पंढरीचे ब्रीद आहे. इथे आल्यानंतर येथे स्वच्छता आणि परिसरात दळवळत असलेल्या सुगंधामुळे मन प्रसन्न होऊन जाते. एकंदरीतच आधुनिक वास्तुशास्त्र व पारंपरिक वातावरणात याचा सुरेख संगम श्री विश्व पंढरी इथं साधला गेला आहे. केवळ शब्दांमधून विश्व पंढरीचे वर्णन करणे अवघड आहे. एकदा विश्व पंढरीला भेट दिली की खऱ्या अर्थाने शब्देविना संवाद सुरू होईल.
नमस्कार. आता आपण आलो आहोत कदमवाडीमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये आणि हे आहेत या मंदिराचे पुजारी. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती. नमस्कार सर, आपलं नाव काय? शिवाजीराव पांडुरंग संगपाळ. किती वर्ष इथे सेवा करताय तुम्ही? मी 20 वर्ष झाले या ठिकाणी सेवा करतो. आणि मंदिराची स्थापना कधी झाली आहे? 1982ला. ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती कोणत्या दगडापासून बनलेली आहे? दगडाचं नक्की नाव सांगता येणार नाही, पण पंढरपुरामधून करून आणलेली आहे. मंदिराची आख्यायिका काय सांगाल किंवा कुणी स्थापन केलं? हे स्थापन करत असताना आमचे शिवाजीराव लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष, मोहन नारायण साळोखे, रघुनाथ दौलत साळोखे, पांडुरंग रामचंद्र सावंत असे 24 जणांची बॉडी आहे. ह्या 24 जणांच्या बॉडीने एकत्रितपणे करून बांधलेलं आहे. रोजची पूजा कोण करतं आणि कशा पद्धतीने करता? दररोजची पूजा ही माझ्याकडेच आहे. मीच दररोज करतो. सकाळी पहाटे 5ला येऊन अभ्यंग स्नान घालून वगैरे काकड आरती घेतं म्हणून त्यानंतर पूजा पूर्णपणे करून झाल्यानंतर आरती म्हणतो. हे जे विठ्ठलाच्या माथ्यावर तुम्ही टिळा लावलाय किंवा तुळशीचं पान लावलंय, तो टिळा कशाचा आहे? चंदनाचं आहे. चंदनाचं. त्याच्यावरती तुळशीचं पान लावलेलं आहे. आता 6 तारखेला जी आपली आषाढीची वारी होणार आहे ती इथं तुम्ही तो दिवस कसा साजरा करता? आम्ही तो सकाळी ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर पालखी वगैरे काढतो. पालखी घेऊन आम्ही ह्याला जातो, आपण मारुतीच्या मंदिराकडे जातो. त्या ठिकाणी दही कालाक वगैरे करून सांगता झाली असे करतो किंवा रिंगण सोहळा वगैरे त्या ठिकाणी करतो मारुती मंदिर शेजारी. आणि तिथून मग इकडे येऊन नंतर महाप्रसाद मोठा असतो आमचा 6 तारखेला. विठ्ठल रुक्मिणीची एकत्र मूर्ती असणारं असं कोल्हापुरात हे एकच मंदिर आहे का अजून कुठं आहे? आहे की आणखी मंगळवार पेठेमध्ये एक पुराण काळातलं जुनं मंदिर आहे, तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि त्यानंतर हे 2 नंबरचं आपलं. ह्या सगळं मंदिरामध्ये सर्वात मूर्त्या ह्या आपल्या मोठ्या आहेत. म्हणजे विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरमध्ये जे आहेत त्या मापाच्याच इथं मूर्त्या आहेत, बाकी सगळ्या लहान मूर्त्या आहेत. ह्या मंदिराच्या म्हणजे प्रत्येक मंदिरासाठी किंवा देवासाठी एक आठवड्यातला उपवास धरला जातो. मग ह्या ह्या मंदिराचा उपवास नसतो, परंतु एकादशी येते 15 दिवसाला, म्हणजे 15 दिवसातनं एक उपवास असतो विठ्ठल रुक्मिणीचा. एकादशी 15वड्याची एकादश म्हणतात. ते महिन्यातून 2 वेळाला करतो आम्ही. ते आषाढीचा जसा आपण सगळे उपवास करतो तसाच तो केला जातो? तो तसाच केला जातो. मग त्या एकादशीच्या उपवासाच्या दिवशी मंदिरात काय उत्सव असतात किंवा कसा साजरा करताय? सकाळी अभिषेक वगैरे घालणे, अभिषेक वगैरे झाल्यानंतर विठ्ठलाची पूजा वगैरे करणे आणि संध्याकाळी भजनी मंडळ असतं. 9 ते रात्री 12-1 वाजेपर्यंत भजनी मंडळाचा कार्यक्रम असतो. आता आपण पाहिलो की कदमवाडीमध्ये ही विठ्ठल रुक्मिणीची खूप सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे आणि ह्या मंदिराबद्दलची आपण माहिती पुजाऱ्यांकडून जाणून घेतली. अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी पाहत रहा TV नेक्स्ट मराठी.